राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जर 2014 सालीच एनडीए सोबत आले असते तर ते राष्ट्रपती झाले असते। अजूनही शरद पवारांनी देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत यावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले। ते म्हणाले, शरद पवार यांनी महाराष्ट्राचे नाव देशाच्या राजकारणात पुढे नेले आहे। राज्याच्या आणि देशाच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे, त्यामुळे त्यांनी सत्तेसोबत यावे। त्यांच्या पक्षाचे बहुतांशी आमदार देखील सत्तेत जाण्याचा विचार करतात, त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवा। यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, रिपाईचे नेते संजय कांबळे, जगन्नाथ ठोकळे, अशोक गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय एम पाटील आदी उपस्थित होते। एनडीएने मला केंद्रात संधी दिली असली तरी राज्यात माझ्या पक्षावर अन्याय होतो, ही बाब खरी आहे। मागच्या 12 वर्षापासून विधान परिषदेवर संधी दिली नाही, महामंडळात संधी नाही, परंतु यावर आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी ठोस चर्चा सुरू आहे। येत्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका येथे आम्हाला जागा हव्यात। जर नाही मिळाल्या तर आम्ही जेथे आमची ताकद आहे तिथे स्वबळावर लढू। सांगली जिल्हा नियोजन समितीसाठी आम्ही 2 नावे दिली आहेत। महामंडळावर काही नियुक्त्यांसाठीही नावे दिली आहेत। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे। भलेही ते दोघे एकत्र आले तरी मुंबई महापालिका आणि राज्यात त्यांच्या युतीचा कसलाही परिणाम होणार नाही। लोकसभेला भाजपने राज यांना सोबत घेतले होते, परंतु त्यांचा फायदा एनडीएला झालेला नाही। शिवाय राज ठाकरे यांना तर महायुतीत येण्यास माझा कायमच विरोध असून तो आजही कायम आहे। त्यामुळे आता जे काय राहिलेले काही जे आमदार आहेत त्या 10-12-13 आमदार जे आहेत त्यांच्यामध्ये चर्चा आहे की आपण सत्तेसोबत जायला हवं। त्यामुळं पुढे काय होणार आहे काय माहीत नाही, परंतु अनेक आमदार जे आहेत ते जे पवार साहेबांच्या सोबत आहे त्या पवार साहेबांसोबत असणारे आमदार नक्की इकडं अजितदादांसोबत आणि महायुतीसोबत येतील असा आपल्याला विश्वास आहे। आणि पवार साहेबांमधनं हे जाईल, ज्यांना जायचं आहे त्यांनी तर जाऊ, मी अजिबात तिकडे येणार नाही। पण माझं मत असं आहे की पवार साहेबांनी थोडंसं ते अत्यंत डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहे। महाराष्ट्राचं नाव देशभरामध्ये घेऊन जाण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे। महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचं ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे पवार साहेबांनी नरेंद्र मोदींच्या सोबत येणं हे देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याच होणार आहे। त्यामुळे पवार साहेबांनी जर मला वाटतं की थोडासा विचारामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे। मी सुद्धा काँग्रेससोबत होतो, पण मी सुद्धा बीजेपी शिवसेनेसोबत आलेलो आहे। राजकारणामध्ये चढ उतार असतात, राजकारणामध्ये निर्णय वेगवेगळे होत असतात। त्यामुळं जॉर्ज फर्नांडिस असतील, शरद यादव असतील, नितीश कुमार असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, डीएमके असेल, असे अनेक नेते जे होते, पार्ट्या होत्या त्या एनडीए सोबत अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये होत्या। त्यामुळं मला असं वाटतं की पवार साहेबांनी सुद्धा देशाच्या विकासाचा विचार करून काय म्हणजे वादाचे मुद्दे बाजूला ठेवून कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला काही हरकत नाही आहे आणि अजून वेळ गेलेली नाही आहे। पवार साहेबांनी त्याचा विचार करावा आणि जर 2014 मध्ये जर पवार साहेब एनडीए सोबत आले असते, जर ते नरेंद्र मोदींच्या सोबत आले असते तर कदाचित देशाच्या राष्ट्रपती पदावर सुद्धा त्यांची नेमणूक होऊ शकली असती। पण पवार साहेबांनी त्यावेळेपासून आपला निर्णय असा घेतला आणि मी पूर्वी बीजेपी सोबत जायला नको म्हणत होतो, पण मी माझ्या सर्व आंबेडकरी विचाराच्या साहित्यिकांबरोबर विचारवंतांसोबत मी चर्चा केली आणि मला सगळ्यांनी हेच सांगितलं की राजकारणामध्ये असे तदारशी निर्णय घ्यायचे असतात। वैचारिक मतभेद असले तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला काही हरकत नाही आहे। काँग्रेससोबत असताना काही सगळ्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या सहमत होतो असं नाही, पण काँग्रेससोबत आम्ही अलायन्समध्ये आम्ही आलो होतो। त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही त्यांनी त्याचा विचार करावा आणि पवार साहेबांनी एनडीएमध्ये यावं असं त्यांना आमचं